सातारा जिल्ह्याला आणि शहराला पुरोगामी विचाराचा वारसा आणि वसा असल्यामुळं सातारा शहर हे अतिशय महत्त्वाचं शहर आहे आणि या शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा मध्यावधी ठिकाणी आहे। सातारा शहर हे पुरोगामी विचारांच्या नेत्यांच्या पदस्पर्शानं पावन झालेलं हे शहर आहे आणि त्यामुळं पर्यटकांचा सुद्धा सातारा शहरामध्ये येण्याचा ओघ मोठ्या प्रमाणावर आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीचा विचार पाहता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा ज्या परिसरामध्ये आहे तो परिसर फार अल्प छोटासा परिसर आहे आणि त्यामुळं गेली आम्ही वर्ष दीड वर्ष सातत्यानं नगरपालिका प्रशासनाला निवेदनाद्वारे मागणी करत आहोत की पुतळ्या परिसराच्या शेजारी गृह विभागाची जागा आहे, म्हणजे ती सरकारची जागा आहे आणि ॲक्च्युली त्या जागेचा विकास करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे आणि ती विकास करण्याची प्रक्रिया सुरू असल्यामुळं सातारा नगरपालिका प्रशासनाने जर त्या परिसरातील 20 फूट भिंत सरकवून बांधली तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसराचा एरिया थोडासा वाढू शकतो आणि मग जे पर्यटक येत आहेत त्यांनासुद्धा प्रफुल्लित वाटण्यासारखं वातावरण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरामध्ये होऊ शकतं। याचा विचार करता आणि भविष्यामध्ये रस्ता वाढीचा विचार करता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसराची जागा ही अतिशय संकुचित होणार आहे आणि त्यामुळं गृहविभागाच्या अखत्यारीत असणारी जी जागा आहे ती 20 फूट बाय 100 फूट लांबीची अशी जागा नगरपालिकेनं विशेष ठराव करून तातडीनं पालकमंत्री आणि कलेक्टर साहेबांच्या निदर्शनास आणून देऊन ती मंजूर करून घ्यावी अशी मागण्यासाठी आम्ही शुक्रवारी 6 तारखेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर धरणे आंदोलनाला बसणार आहोत। याचा जर विचार प्रशासनानं केला नाही तर आम्ही हे आंदोलन पुढे जाऊन तीव्र स्वरूपाचं करणार आहोत।